नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी एकदम परफेक्ट होण्यासाठी ही PYQ सिरीज आपण स्टार्ट केली आहे. या PYQ सिरीजमधील पहिल्या व्हिडिओपासून शेवटचा व्हिडिओ जेवढेही व्हिडिओ आहेत हे सर्व व्हिडिओ तुम्ही प्रॉपर पाहून घ्या, प्रॉपर नोट्स काढा. या PYQ मधूनच आगामी पोलीस भरतीमध्ये 25 पैकी 22 ते 23 प्रश्न येतील आणि हे व्हिडिओ या प्रकारे आपण डिझाईन केले आहे की तुमचं रिव्हिजन आणि प्रॅक्टिस कमीत कमी वेळात आणि परफेक्ट झालं पाहिजे. आपला आजचा टॉपिक आहे बॉडमॉस. बॉडमॉस म्हणजे कंचे भागू बेव. तर हे नेमकं काय आहे आपण वन बाय वन पाहू. बॉडमॉस म्हणजे काय बघा, तुम्हाला माहित असेल कदाचित. कंचे भागू बे आणि व. क म्हणजे कंस, च म्हणजे इथं चे, भा फॉर भागाकार, हा आहे गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. तर असं काहीतरी तुम्ही लहानपणी ऐकले असल्यास आणि याचा वापर करूनच आपण जेवढेही PYQ आहेत ते सॉल्व्ह करून घेऊ. आणि हा जो टॉपिक आहे याच्यावर एक किंवा दोन प्रश्न पोलीस भरतीमध्ये राहतो म्हणजे राहतो. आणि भरपूर मुलांना या टॉपिकमध्ये कन्फ्युजन असते. तर आपण वन बाय वन, इझी टू हार्ड, ठीक आहे, बेसिक टू ॲडव्हान्स या पद्धतीने सर्व प्रश्न आपण काय करून घेऊ, सॉल्व्ह करून घेऊ. तर पहिला प्रश्न आहे सोलापूर पोलीस भरतीमधील. काय दिलं बघा इथं, स्लोली सुरुवात करू आपण. 13 गुणाकारात 7 प्लस 5 गुणाकारात 6 प्लस 8 गुणाकारात 9. तर तुम्हाला काय करायचं आहे, बेरजेच्या अगोदर गुणाकार करायचा आहे. कंचे भागू बेव याच्यामध्ये गुणाकार आधी येतो, बेरीज नंतर येतो. म्हणून आधी काय करायचं, तुम्हाला गुणाकार करायचा आहे. गुणाकार जर केला मी इथं तर काय येईल, 13 91 मधात आहे, प्लस 6 पंचे 30 मधात आहे, प्लस आणि 8 9 काय आहे 72. आता फक्त काय राहिली, बेरीज. तर या तिघांची बेरीज करून घ्या. 2 आणि 0 2, 2 आणि 1 3. पुढे काय दिलंय, 7 आणि 3 10, 10 आणि 9 काय आहे 19. तर उत्तर काय यायला पाहिजे 193. ऑप्शन क्रमांक 3 याचं आन्सर आहे. हे जेवढेही प्रश्न आहेत आपण सोप्यापासून ॲडव्हान्स लेवल या प्रकारे डिझाईन करतो. पुढे पहा, सेम याच प्रकारचा प्रश्न आहे. इथे एक संख्या दिली आहे 70 वजा 10 गुणाकारात 4 प्लस 4 गुणाकारात 5. आधी गुणाकार करून घ्या. हा 70 जो आहे हा असाच राहील, मायनस 10 गुणाकारात 4 व्हायला पाहिजे 40 प्लस हे व्हायला पाहिजे इथं 20. भरपूर मुलांना इथं अडचण राहते की सर प्लस मायनस मायनस धन ऋण ऋण असं करतात. अशा सिच्युएशनमध्ये काय करायला पाहिजे, या 70च्या अगोदर कोणतं चिन्ह नाही आहे म्हणजे कोणतं चिन्ह आहे प्लस. तर आधी प्लस प्लस वाल्या ज्या संख्या आहेत धन, त्या सगळ्यांची बेरीज करून टाका. 70 प्लसमध्ये आहे, 20 प्लसमध्ये आहे, 70 आणि 20ची बेरीज करा. 70 आणि 20ची बेरीज किती होईल 90. आणि मायनसवाल्या संख्यांना शेवटी पकडायचं. मायनसवाली संख्या कोणती आहे 40. 90 मधून 40 जर गेले तर किती राहायला पाहिजे 50. ही जी स्ट्रॅटेजी आहे, हे जे मी तुम्हाला सांगितलं, यानं तुमची रिस्क कमी होऊन जाते. कारण की हा टॉपिक असा आहे ज्यामध्ये भरपूर मुलांचे उत्तर प्लस मायनस धन ऋणमुळे चुकतात. तर मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे, 70 आणि 20 प्लसमध्ये आधी काय केलं मी 90, 90 मधून 40 वजा केले तर काय आला पाहिजे 50. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. हे जे सांगितलं हे मोठ्या प्रश्नांमध्ये सुद्धा सेम कामात येतो. प्रश्न छोटा असू द्या की मोठा असू द्या. पाहूया आपण. बघा हा प्रश्न विचारलाय पुणे ग्रामीण पोलीस 2024, मागच्याच पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. काय दिलंय बघा इथं, 23 वजा 45 प्लस 69 वजा 74. आता ज्या धनसंख्या आहेत प्लसवाल्या त्या कुठल्या कुठल्या आहेत बघा. 23 याच्या समोर कोणतंही चिन्ह नाही, जर चिन्ह कुठलंच नाही तर इथं काय कन्सिडर करायचं तुम्हाला प्लस. आणि ही एक संख्या आहे प्लस. 45 आहे मायनसमध्ये, 74 आहे मायनसमध्ये. प्लस प्लस वाल्या संख्यांची बेरीज करून घ्या. 23 आणि 69 यांची बेरीज. 9 आणि 3 12, 12शी 2चा हातचाला 1, 6 आणि 2 8 आणि 1 झाले 9. तर हे प्लस केलं तर किती आलं 92. मायनसवाल्या संख्यांची सुद्धा बेरीज करा. तर काय येईल बघा, मायनस 45 2 मिनिट, 45 ही वजामध्ये आहे आणि 74 यांची सुद्धा बेरीज करायची आहे बिलकुल. 5 आणि 4 किती होतील 9, 7 आणि 4 किती होतील 11. पण यांची बेरीज केल्यावर तुम्हाला इथं चिन्ह द्यायचं आहे 119. आता तुम्हाला 92 मधून 119 वजा करायचा आहे. लहान संख्येतून मोठी संख्या वजा करत असताना फरक काढून घ्यायचा. फरक म्हणजे काय, वजाबाकी. तर वजाबाकी काय येणार बघा, 119 मधून 92 वजा करावं लागतील. तर काय येईल, 9 मधून 2 गेले 7, 11 मधून 9 गेले राहिले 2. तर इथं देऊन टाकले मी 27. आणि लहान संख्येतून मोठी संख्या वजा करत आहे म्हणून इथं चिन्ह कोणतं लागेल मायनसचं. उत्तर आहे -27. किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता, 92 आणि 119 असं चिन्ह झाकून टाका. 92 आणि 119, मोठा कोण आहे 119, मग मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे मायनस.
याच्यावर मी एक स्पेशल आपल्या यूट्यूब चॅनलवर स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला आहे 10-15 मिनिटाचा. धन ऋण कसं घ्यायचं, काय घ्यायचं ते सर्व तिथं सांगितलेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण गुणाकार करतो, समजा मी तुम्हाला सांगितलं -3 -4 असा जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा मायनस मायनस +12 होतात. पण जर मी तुम्हाला सांगितलं -3 आणि -4 असं जर आहे तर तुम्हाला काय करावं लागते, 4 आणि 3 ची बेरीज करावं लागते. 4 आणि 3 ची बेरीज, 4 आणि 3 7 आणि इथं मायनस चिन्ह द्यावं लागते. लक्षात ठेवा, मायनस मायनस प्लस कुठं होत असते, फक्त गुणाकारामध्ये. अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला या दोघांची बेरीज करावी लागेल. म्हणून मी काय केलं, इथं 45ची आणि 74ची काय केली, बेरीज केली, जे की किती आली 119. आणि त्याच्यावर मी कोणतं चिन्ह लावलं, मायनसचं चिन्ह लावलं. जसं मी तुम्हाला सांगितलं -5 आणि -7 किती होतील, तर मायनस मायनस प्लस नका करू. -5 -7 किती होतात, शांततेत 5 आणि 7 याची बेरीज करायची. 7 आणि 5 किती होतात, 12. गुणाकार नाही येतो, वजाबाकी आहे, तर इथं काय द्यायचं आहे, मायनस. तेच आपण केलंय. अजून हा कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर होईल. नाहीतर मी यूट्यूबवर थोडासा जुना व्हिडिओ आहे बघा, धन ऋण संख्यांची बेरीज आणि वजाबाकी, तो व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या. सेम त्याच टाईपचा प्रश्न आहे बघा. आता हा प्लस आहे, मायनस, प्लस मायनस, प्लस प्लस वाल्या संख्या बाजूला काढा. 112 आणि 529 यांची काय करून घ्या, बेरीज. 9 आणि 2 होतील 11, हातचा आला 1. 2 आणि 1 3, 3 आणि 1 हे झाले 4 आणि हे किती झाले 6. तर यांची बेरीज किती आली, याची 112 आणि 529 धनसंख्या ज्या आहेत यांची बेरीज आली 641. साईडला तुम्हाला ऋण ज्या संख्या आहेत मायनसमध्ये त्यांची सुद्धा बेरीज करायची आहे, जस्ट सांगितलं मी तुम्हाला. तर काय करणार मी, 373 आणि 74 यांची करणार मी बेरीज. 4 आणि 3 7, 7 आणि 7 1400, 4चा हातचाला 1, 3 आणि 1 4. आता बघा, मायनस मायनस काय राहिली, तर मायनसच राहील. दोघांची बेरीज करायची, किती आली 447 आणि चिन्ह कोणतं द्यायचं तुम्हाला, मायनसचं. आता 641 मधून 447 आपल्याला काय करायचे आहेत, वजा करायचे. 11 मधून 7 गेले, राहिले 4, हातचा वापस दिला 5. 14 मधून 5 गेले, उरले 9, हातचा वापस दिला, हे झाले 5. 194 याचं उत्तर असायला पाहिजे, ऑप्शन क्रमांक 2. तर या 2-4 प्रश्नावरून तुम्हाला इथं नवीन काहीतरी शिकायला भेटलं. हाही प्रश्न विचारलाय बघा, अकोला चालत. काय करणार, सेम प्रोसेस अप्लाय करा. कसाही प्रश्न येऊ द्या, प्रत्येक प्रश्नासाठी वेगळी प्रोसेस लक्षात ठेवत नसतो. सर्वात असा काहीतरी आपल्याला फंडा माहीत पाहिजे जो सर्व जागेवर लागला पाहिजे. ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. धनसंख्या कोण आहेत, ही प्लस आहे, ही मायनस आहे, ही मायनस आहे. प्लसवाली संख्या एकच आहे म्हणून काही अडचण नाही. 7402 या दोन संख्यांची काय करणार मी, बेरीज. 1425, कारण की मायनस मायनस आहे तर तुम्हाला सांगितलं या दोन संख्येची बेरीज करायची आणि त्यानंतर त्यावर वजा चिन्ह लावायचं. आता इथं काय आहे, 8 6 9 यांची करूया बेरीज. वजाबाकी नका करजा, या दोघांची बेरीज करून मग वजाचं चिन्ह लावत असतो आपण. 9 आणि 5 14, हातचा आला 1. 6 आणि 2 8 आणि 1 झाले 9. 8 आणि 4 12, 2चा हातचा आला 1, हे झाले 2. तर आपल्याला वजा करावं लागेल याच्यातून मायनस 2294. साईडला कुठेतरी वजाबाकी करून घेऊ. 7402 मधून 2294 आपण मायनस करू. 12 मधून 4 गेले, उरले 8, हातचा वापस देऊ लागला 10. 10 मधून 10 गेले, उरले 0, हातचा वापस दिला 3. 4 मधून 3 गेले, उरला 1, हातचा वगैरे काहीच नाही. तर 7 मधून 2 गेले, काय राहतील 5. 5108 हे आपलं उत्तर यायला पाहिजे. हा टॉपिक असा आहे, 1 मार्काला येतो, काही अडचण नाही, पण कन्फ्युजन याच्यामध्ये भरपूर राहते. बघा इथं काय सांगितलंय. आता या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला सांगितलंय बघा, कंस, चे, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. तर गुणाकाराच्या अगोदर काय करायचं, भागाकार. भागाकाराच्या अगोदर काय करायचं, चे कुठं असते बघा, काहीतरी चे वगैरे दिलेलं असेल, आहेत तसे एक्झाम्पल पाहू. तर आपण इथं स्टार्टिंगला काय करावं लागेल, व्यवस्थित समजून घ्या. 12 + 52 तुम्हाला समजण्यासाठी एक वेळा मी इथं रिपीट लिहितो हा प्रश्न, काही अडचण नाही. जिथं भागाकार दिसला, एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे तर लक्षात ठेवा, जिथं भागाकार दिसला ती संख्या छेदात टाकायची, हे गोष्ट लक्षात ठेवा. यानं काय होईल, तुमचा टाइम खूप जास्त सेव्ह होईल. जिथं संख्या भागाकारात दिसली त्या संख्येला छेदात लिहा, संपला विषय. म्हणजे 12 + 52 भागाकारात कोण आहे, भागाकारात 13, त्याला खाली लिहून टाका, प्लस 9 गुणाकारात 2. 13 1 13, 13 चौक 52. कोण कोण राहिलं बघा, 12 + 4 + 9 गुणाकारात 2.
तर 12 प्लस 4 प्लस 9 दोन्ही किती होतील 18 प्लस त्यांची काय करून घ्या बेरीज 18 आणि 12 किती झाले 30 30 आणि 4 किती होतील 30 आणि 4 34 ऑप्शन बिलकुल अवेलेबल आहे. लातूर पोलीस भरती 2024 हा प्रश्न विचारलेला आहे. 34 याचा आन्सर यायला पाहिजे. आता याच प्रकारचे 3-4 प्रश्न पाहू. या PYQ सिरीजचा तुम्हाला मेन फायदा काय आहे, आपण एकाच टाईपचे 10-10 15-15 प्रश्न घेत नाही जसं पुस्तकामध्ये आहे. एका प्रकारचे आपण 3 किंवा 4 प्रश्न घेतो. तेवढेच प्रश्न रिव्हिजनसाठी तुम्हाला करायचे आहेत आणि प्रॅक्टिससाठी सुद्धा तेवढेच प्रश्न इनफ आहेत, मोर दॅन इनफ. म्हणजे पोलीस भरतीला आता जास्त टाईम नाही आहे, तर तुम्ही एवढेच प्रश्न प्रॅक्टिस करून जा. आणि हे सर्व व्हिडिओमध्ये जेवढे प्रश्न आहेत हे सगळे नोटबुकमध्ये प्रॉपर राईट करत जा. बघा इथं काय दिलंय 55 भागाकाराचं चिन्ह दिसलं की त्या संख्येला डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे खाली छेदामध्ये लिहायचं. या प्रकारे 25 भागाकारात 5 प्लस 30. ठीक आहे, 5 1 5 5 5 25. आता इथं थोडंसं बघा काय होईल 55 वजा 5 प्लस 30. पोलीस भरतीच्या पेपरमध्ये रिस्क कोणी घेत नसते बघा, कारण की तिथं 6 महिने 12 महिने अभ्यास केलेला असतो. तुम्ही रिस्क थोडीशी कमी घ्यायची तिथं. आता हा प्लस आहे हा मायनस आहे. तुम्ही असे करू शकता सर की 55 मधून 5 गेले किती राहिले 50 50 आणि 30 80 असंही करू शकता, काही अडचण नाही आहे. रिस्क जर तुम्हाला याच्यामध्ये काही कन्फ्युजन वाटलं किंवा खूप मोठी जर अशी पायरी आली एखादी की या स्टेपला समजतच नाही काय करायचं, प्लसवाल्या संख्या आधी प्लस करून टाकायचं. 55 आणि 30 किती होतील 55 आणि 30 85 वजा 5 आणि 85 मधून 5 गेले तर काय राहायला पाहिजे 80. मुंबई शहर पोलीस भरती 2024 हा प्रश्न आहे. अगेन मी सांगितली ती गोष्ट लक्षात ठेवा, जिथं संख्या भागाकारात दिसली त्याला खाली ठेवा. हा काय आहे 8 प्लस प्लस मायनस शेवटी पाहायचं आपल्याला, प्लस आहे की मायनस ते शेवटी. आधी गुणाकार भागाकार, त्याच्यात भागाकार जर आहे तर त्याला खाली टाका. तर इथं काय येईल 32 भागाकारात 8 वजा 4 गुणाकारात 3. 8 1 8 8 चौक 32. इथं काय येईल बघा आता 8 प्लस 4 वजा इथं 4 त्रिक किती यायला पाहिजे 4 त्रिक 12. आपण काय करणार मग इथं 8 आणि 4 ची बेरीज करणार. 8 आणि 4 किती होतील 12 वजा 12. उत्तर किती यायला पाहिजे 12 मधून 12 गेले उत्तर यायला पाहिजे 0. अमरावती ग्रामीण पोलीस 2024 हा प्रश्न आहे. सेम टाईपचे प्रश्न 3-4 आपण इथं रिपीट घेतो, ज्यानं तुमचा कॉन्सेप्ट एकदम क्लिअर व्हायला पाहिजे. अजून एक प्रश्न छत्रपती संभाजीनगर 2024 हा प्रश्न आहे. एकदा प्रश्न लिहितो मी इथं 5 गुणाकारात 2 दिसला भागाकार, भागाकार दिसला त्याला खाली लिहून टाका असं. -3 गुणाकारात 4 प्लस 7. आधी अगोदर भागाकार करू. 6 1 6 6 5 30. अजून एक स्टेप मी इथं राईट करतो. माझं काम आहे कॉन्सेप्ट क्लिअर करून देणं. कॉन्सेप्ट क्लिअर जर झालं नंतर छोट्या मोठ्या स्टेप तुम्हीच करू शकता. तुमच्यापैकी काही जण असे असतील की सर मी याला डायरेक्ट लिहू शकतो ना, 30ला 6 भाग दिलं तर 6 5 30 मी डायरेक्ट लिहू शकतो. बिलकुल, हे शिकण्यासाठीच तुम्ही व्हिडिओ पाहत आहे. थोडंफार मी डोकं लावत आहे, तुम्ही व्हिडिओ पाहून डोकं लावा. प्रत्येक गोष्टीचा मी हिंट तुम्हाला देत नसतो. माझ्याकडून अशी अपेक्षा आहे की तुम्ही सुद्धा थोडंसं काय लावलं पाहिजे इथं डोकं लावलं पाहिजे. इथं काय होईल बघा 5 2 10 प्लस हा 5 असंच राहू द्या, गुणाकार करून घ्या मायनस जशाला तसं. 4 त्रिक 12 प्लस 7. समजलं काय केलंय, अगोदर केला मी भागाकार, त्यानंतर काय केला मी गुणाकार, शेवटी बेरीज वजाबाकी. भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी, भागाकार गुणाकार शेवटी बेरीज वजाबाकी. प्लसवाल्या संख्या आधी प्लस करून टाका. 10 आणि 5 15, 15 आणि 7 22. 22 हे प्लस प्लसवाल्या संख्या आधी प्लस करून टाकल्या 22. शेवटी मायनसमध्ये कोण आहे 12. 22 मधून 12 गेले किती राहतील 10 राहतील. ऑप्शन क्रमांक 4 याचं आन्सर आहे. आता बघा ही जी टर्म आहे 10 भागाकारात 5 गुणाकारात 4 वजा 10 प्लस 15, हा जो प्रश्न आहे व्यवस्थित समजून घ्या. भागाकार गुणाकार आजूबाजूलाच आहेत. कसे आहेत आजूबाजूला, मधात प्लस मायनस काहीच नाही. भागाकार गुणाकार आजूबाजूला आहे. केअरफुली सॉल्व्ह करायचं आहे. एक मार्क जो भेटायला पाहिजे तो दावडायचा नाही. इथं काय करायचं मग 10 भागाकार आहे त्याला कुठे टाका छेदामध्ये, खाली टाकून दिलं. नाही तर 5 चौक 20 केलं चुकलं. 5 चौक 20 तुम्ही जर इथं केलं चुकलं. अगोदर या 5ला इथं खाली लिहा. आता 5 तर गेलाय, कोण राहिला इथं गुणाकार. गुणाकारात कोण आहे 4 वजा 10 प्लस 15. इथं काय होतं 5 1 5 5 2 10. आता कोण उरलंय 2 गुणाकारात 4 वजा 10 प्लस 15. 4 2 काय होतील 8 वजा 10 प्लस 15. इथं मी जो कॉन्सेप्ट तुम्हाला सांगितला
तो कॉन्सेप्ट आता इथं कामात येईल. ज्या संख्या धन आहेत त्यांची आधी बेरीज करा. 15 धन, 8 धन, 15 आणि 8, 15 आणि 8 23. मायनसमध्ये कोण आहे? -10. 23 मधून 10 गेले किती राहायला पाहिजे? 13. याचं काय असायला पाहिजे? ॲन्सर ऑप्शन क्रमांक 3, सातारा पोलीस भरती. मागच्या वेळेस जी भरती झाली त्याच्यामध्येच हा प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट बघा, एकाच जागेवर प्लस मायनस न देता आजूबाजूलाच गुणाकार भागाकार आला. थोडंसं केअरफुली. 25 गुणाकारात 25, भागाकार दिसला छेदात लिहून टाका 5. 5 एक 5, 5 5 25. कोण राहिला मग? 25. गुणाकारात कोण आहे? 5. 25 5 काय व्हायला पाहिजे? 25 5 100, 25 25 5 125, 25 5 125. ऑप्शन क्रमांक 1 मुंबई पोलीस भरती 2024चा हा प्रश्न आहे. इथे सुद्धा सेम सिच्युएशन आहे बघा. गुणाकार भागाकार आजूबाजूला, प्लस मायनस काहीच नाही मधात. काय करायचं? इथं हा प्लस आहे, याला असंच राहू द्या प्लस. हा काय आहे? 4. ठीक आहे. हा काय आहे? 12. ठीक आहे. भागाकार दिसला खाली लिहून टाका 3 वजा 6. 3 एक 3, 3 चौक 12. काय राहिलं बघा आता? 8 प्लस 4 गुणाकारात 4 वजा 6. 8 प्लस 4 चौक 16 वजा 6. प्लसवाल्याचा आधी बेरीज करा. 16 आणि 8 किती होतील? 24. 24 वजा 6. 24मधून 6 गेले किती राहतील? 18. अच्छा, काही जण असंही करू शकतात की सर असं केलं चालेल का? 16मधून 6 गेले, 16मधून 6 गेले किती राहतील? 10. 10 आणि 8 18. असं केलं चालते. उत्तर आलं पाहिजे, चुकलं नाही पाहिजे. कॉन्सेप्ट जर क्लिअर आहे, एक नाही दुसऱ्या रस्त्यानं उत्तर येऊन जाईल. कॉन्सेप्ट क्लिअर असलं तर. जर तुम्हाला कन्फ्युजन झालं, जसं की आता हा प्रश्न बघा, सांगतो मी तुम्हाला हा प्रश्न. याच्यात काही जण कसा विचार करतात, सर 8 मधून 10 मायनस करू का? नाही, 8 मधून 10 मायनस होणार नाही, मायनस येईल. ठीक आहे, मग काय करू? 10 मध्ये 15 प्लस करू का? नाही, मग तसं पण चुकून जाईल. असं कन्फ्युजन जेव्हा होते तेव्हा तुम्ही काय करणार? प्लसवाल्या संख्यांची आधी बेरीज करणार. 15 आणि 8 दोन्ही प्लस आहेत. 15 आणि 8 किती झाले? 23. शेवटी -10. सेम इथं पण तेच करा. कुठं? या जागेवर प्लस प्लस आहे. 18 आणि 8 आणि 16 किती होतील? 24. 24 मधून 6 गेले किती राहतील? इथं 18. नेक्स्ट गुणाकार राहू द्या. 3 गुणाकारात 3 प्लस दिसलं इथं, हे बघा 20. भागाकार आहे, खाली लिहून टाकला. प्लस 2 गुणाकारात 6 वजा 2 प्लस 1. काय करणार इथं आपण आता? 4 एक 4, 4 पंचे 20. 3 त्रिक किती होतील? 9 प्लस 5 प्लस गुणाकार करा आधी 6 दोन्ही 12. 6 मधून 2 वजा नाही करायचे, वजाबाकी बेरीज नंतर. गुणाकार भागाकार आधी. सर्वात आधी काय? भागाकार. भागाकार दिसला खाली लिहा. त्यानंतर गुणाकार, गुणाकार नंतर बेरीज वजाबाकी शेवटी. 6 दोन्ही 12 वजा 2 प्लस 1. ते जे आहे ना कंचे भागू बेव, ते तर लहान मुलांसाठी बनवलेलं आहे की ज्याचं डोकं आता काम करतच नाही, तर त्याला आता समजतच नाही, तर त्याला आता कंचे भागू बेव देऊन टाकू. ते त्यांच्यासाठी दिलेलं आहे. जर तुम्हाला समजत आहे, कॉन्सेप्ट समजत आहे, तर हेच मेन कॉन्सेप्ट हाच आहे जे मी तुम्हाला सांगत आहे की 20ला 4 काय करा? खाली लिहून टाका. त्यानंतर काय करा? गुणाकार, आणि शेवटी प्लसवाल्या संख्यांची बेरीज करा आणि मायनसवाले शेवटी वजा करा. ही प्रोसेस आहे. तर काय बघा, 9 5 12 आणि 1 यांची बेरीज करून घेऊ. 9 आणि पोलीस भरतीमध्ये जेव्हा तुम्ही पेपरमध्ये बसलेले आहे, 9 5 12 1 यांची बेरीज साईडला नका लिहू, खूप जास्त टाइमपास होईल. थोडीफार तुम्हाला हॅबिट पाहिजे. 9 आणि 5 14, 14 आणि 2 किती झाले इथं? हे जे होतील 26, 26 आणि 1 किती होतील? 27. 27 मधून काय करावं लागतील तुम्हाला? 2 वजा. 27 मधून 2 गेले तर किती राहायला पाहिजे? 25. आहे का ऑप्शन 25 मध्ये? बिलकुल. ऑप्शन क्रमांक 1. नाहीतर पेपरमध्ये असं नाही व्हायला पाहिजे की याची बेरीज साईडला लिहावं लागत आहे. चांगला प्रश्न आहे. भागाकार तर नाहीच आहे इथं. 295 गुणाकारात 0. कोणत्याही संख्येला जर तुम्ही 0 गुणाकार करताय, जसं की इथं 295 गुणाकारात 0 प्लस इथं काय आहे? 95 गुणाकारात 1. 295 गुणाकारात 0 काय होऊन जातील? 0 प्लस 95 1 95. 95 आणि 0 किती होतील? 95 आणि 0 किती होतील? 95. ऑप्शन क्रमांक 3 याचं आन्सर आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. नागपूर पोलीस बऱ्याच दिवसा अगोदर विचारला आहे, पण घेतलं इथं थोडं काहीतरी. 0 गुणाकार केला तर काय होते माहीत पडलं पाहिजे. 1 गुणाकार केला तर तीच संख्या भेटते, हेही तुम्हाला माहीत झालं इथून. गुणाकार भागाकार आजूबाजूला काहीच अडचण नाही. अगोदर भागाकाराची संख्या खाली लिहा. 16 गुणाकारात 5 खाली लिहून टाकलं 10 प्लस 4 वजा 3. ठीक आहे. काय होईल इथं आता बघा? 5 1 5, 5 दोन्ही 10.
बे एक बे, बे आठी 16. इथं कोण राहिला आता? इथं फक्त 8 राहिलाय. इथं कोण राहिलंय? 4 वजा 3. आता प्लस मायनस आहे, बस 8 आणि 4 बेरीज करा आधी बेरीज. 8 आणि 4 12 वजा 3. 12 मधून 3 गेले किती राहतील? 9. अच्छा, असंही केलं चाललं असतं. 4 मधून 3 गेले 1, 1 आणि 8 9. चालते, काही अडचण नाही. 9 आहे का ऑप्शनमध्ये? ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न काय दिलं बघा इथं. अगेन इथं भागाकार आणि गुणाकार आजूबाजूला आहे. तुम्ही जर अगोदर गुणाकार केला, तुमचं उत्तर इथं चुकलं. काय करावं लागेल? 3640 याला ही भागाकाराची संख्या आधी खाली लिहून टाका. इथं काय येईल मग? 14. गुणाकारात 16 प्लस 340. आता या संख्येला याला भाग द्या आधी. 14 एक 14, 14 दोन्ही 28. तर उरले किती? 28. 2 आणि ते वरचे 6 उरले 8. 14 पंचे 70 आणि हे किती होतील? 6 आणि हे 0. ठीक आहे ना. आता आपल्याला काय करायचं आहे? अजून एकदा राईट करतो तुम्हाला समजण्यासाठी. 260 गुणाकारात 16 प्लस 340. आता हा गुणाकार करा. 16 0 0. 16 पंचे 80, 16 सका 96, हातचे आले 9. 16 दोन्ही 32. 32 आणि 9 किती होतील? 41 प्लस याची बेरीज करायची आपल्याला 340 सोबत. ही बेरीज साईडला कुठेतरी करून घ्या. तोंडी बी केलं तरी चालते, काहीच अडचण नाही. हे 40 ह्याच्यामध्ये प्लस केले 4200 आणि 300 4500 उत्तर येईल. नसेल जमल तर साईडला बेरीज करू. 4160 प्लस 340 किती बेरीज? 0. 6 आणि 4 10. 0 आजचाला 1 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि हे काय आहे? 4. उत्तर यायला पाहिजे आपलं 4500. दौंड SRPF 2021 हा प्रश्न आहे. नेक्स्ट बघा काय सांगितलंय. दिसलं भागाकाराचं चिन्ह? काय करणार? 2000 खाली लिहून टाका डिव्हिजनमध्ये. 4 गुणाकारात 10 वजा 3000. तर 4 न भाग देऊ. 4 एका 4, 4 पंचे 20, 0 0. कोण राहिलं बघा इथं आता? 500 गुणाकारात 10 वजा 3000. ठीक आहे. तर 500 गुणवले 10 किती होतील? 5000. 5000 वजा 3000. 5000 मधून 3000 गेले किती राहतील? 2000. ठीक आहे. रिपीट प्रश्न घेतलेत मी इथं, कारण की हा जो कॉन्सेप्ट आहे इथं भरपूर जणांचे मार्क कटतात, मार्क जातात. म्हणून सेम कॉन्सेप्ट मी पुन्हा भरपूर प्रश्नामध्ये घेतलाय. आता तुमच्या डोक्यामध्ये थोडीशी क्लॅरिटी आली असेल इथं. नेक्स्ट बघा, थोडाफार ब्रॅकेट देईल मी इथं, किंवा आपण पुढचा अजून एक व्हिडिओ काढलाय बघा, त्याच्यामध्ये स्पेशली कंस असला तर कसं सॉल्व्ह करायचं आहे हे मी डिटेलमध्ये सांगितलं. कंसासाठी एक मी स्पेशल व्हिडिओज बनवलाय पूर्ण. आता इथं काय करावं लागेल बघा. 2 प्लस 2 गुणाकारात 4 भागाकारात 2 प्लस 1 ब्रॅकेटमध्ये 2 वजा 3. ठीक आहे. एकदा लिहून घेतलं मी प्रश्न तुम्हाला समजण्यासाठी. पेपरमध्ये असा एकदा प्रश्न लिहायचा नाही. जर कंसात अशी जर एकटीच संख्या ना एकटीच, तर त्याचा गुणाकार बाहेर आपण करू शकतो. तिथं काय होईल? 2. इथं होईल 4. पहिली स्टेप भागाकारात 2 प्लस इथं पाहून घ्या. बे एक बे होईल. अजून काय होईल? अजून काहीच नाही होणार. बे एक बे बस. वजा 3. 2 2 कॅन्सल. इथं काय येईल? 2 प्लस आता काय? हाता कॅन्सल झाला. कोण राहिला इथं? 4 प्लस 2 वजा 3. हे प्लस करून टाका. 2 आणि 4 6. 6 आणि 2 8. 8 मधून 3 गेले किती राहतील? 5. ऑप्शन क्रमांक 3 नाशिक पोलीस भरती, मागच्या पोलीस भरतीचा हा प्रश्न आहे. या व्हिडिओमध्ये मी जास्त प्रश्न सेम कॉन्सेप्टवर यासाठी आणले कारण की याच्यामध्ये मार्क कटतात. थोडंसे कन्फ्युजन झालं प्लस मायनस, कारण की कॅल्क्युलेशन खूप मोठे राहतात त्याच्यामध्ये. बघा हा प्रश्न एकदम चांगला आहे. गोंदिया चालक 2023 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. याला प्रश्नाला मी पुन्हा एक वेळा लिहिणार नाही. मोठा प्रश्न आहे. भागाकार दिसला 7ला खाली लिहा. प्लस 153 गुणाकारात कोण आहे? 7. बाजूला भागाकार होतो 17 लिहून टाका खाली. वजा 63 गुणाकारात 7 लिहून टाका खाली. आता मला माहिती आहे भाग जातो इथं, भाग जायलाच पाहिजे. 7 एक 7, 7 5 35, 17 एक 17, 17 9 153 आणि 9 एक 9, 9 7 63. काय होईल बघा आता? गुणाकार आहे बघा. 8 गुणाकारात 5. तर काय करू आपण इथं? 8 म्हणजे 40. मदत आहे प्लस. 7 9 63 वजा 7 7 49. सांगितलंय आधी बेरीज करून घ्यायची. 63 आणि 40 किती होतील? 63 आणि 40 होतील 103 वजा 49. ही वजाबाकी एकदम सोपी आहे. 49 आणि 50, वरचे 50 आणि वरचे 3 म्हणजे किती यायला पाहिजे? 54. 54 आहे ऑप्शनमध्ये? आहे. ऑप्शन क्रमांक 3. बघा कसं केलं आपण ही वजाबाकी. 49 मध्ये 1 प्लस करा, झालं 50. 50 आणि 50 झाले 100 आणि वरचे हे 3, तर किती झाले? 1 50 आणि 3 54. नाही जमलं तर बाजूला एवढा मोठा पेपर आहे तुमच्याकडे, पेपरमध्ये करत बसा वजाबाकी.
ब्रॅकेट कंचे भागुबेव याच्यामध्ये ब्रॅकेटचं काही ना काही महत्व आहे. अगोदर आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करायला पाहिजे, बाकी सर्व जशाला तसं. इथं काय होईल मग बघा 5.8 प्लस हा ब्रॅकेट आहे, याच्यात मी काय करणार आता बघा 7.4 जो आहे ना 7.4 याच्या भागाकारात 3.7 याला लिहून टाकणार. गुणाकारात काय आहे 5 वजा 6 गुणाकारात 2 आणि भागाकारात काय लिहितं 2.5. थोडासा विचार करा, इथं एक अंक सोडून पॉईंट आहे, इथं एक अंक सोडून पॉईंट आहे, दोन्ही पॉईंट कटून जातील आणि थोडं समजून जाते. 37च्या पाड्यामध्ये हा 2 नंबरवर येईल, म्हणजे 37 एक 37, 37 दोन्ही 74. मग काय राहिलं आपल्याकडं 5.8 प्लस ब्रॅकेटमध्ये काय राहील फक्त 5 दोन्ही 10 वजा. आता इथं काय करायचं आपल्याला, इथं मला माहित आहे याला गुणाकारानं 10 आणि भागाकार 10 असं करावं लागेल, ज्यामुळं हा काय होऊन जाईल 6 गुणाकारात काय होऊन जाईल हा 20. 10 ना गुणाकार करू आणि या 10 मुळे ह्याचा पॉईंट काय होऊन जाईल सरकून जाईल. बस या प्रकारे इथं डिव्हिजन हे करून घेऊ. तर काय 5 एक 5, 5 चौक 20, 5 5 25 आणि हे कॅल्क्युलेशन साईडला कुठेतरी करूनच घेऊ आपण. 6 चौक किती होतील 24, 24ला भाग देऊ आपण 5 न. 5 एक 5, 5 चौक 20 उरले 4 पॉईंट दिला 0 लावला 5 एक 5, 5 8 40. काय बघा इथं 5.8 ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटमध्ये फक्त एकुलती एक संख्या आहे, ब्रॅकेट काढून टाका. लक्षात ठेवा ब्रॅकेट आहे एकुलती एक संख्या आहे, काहीच राहिलेलं नाही आहे, काढून टाकायचं. बाहेर काय आहे प्लस हा 10 मायनस याचे कॅल्क्युलेशन आपण काय केले आत्ताच केले, हे किती आलेत 4.8. मग मी तुम्हाला सांगितलंय आधी बेरीज करून घ्या, आधी बेरीज करून घ्या. 5.8 आणि 10ची बेरीज किती होईल 5.8 आणि खाली 10 नका लिहू 10.0, कारण की बेरीज करताना आपल्याला पॉईंटच्या खाली पॉईंट पाहिजे. तिथं काय येईल 8, हे होतील 5 आणि हा होईल 1. तर हे किती आलं 15.8 वजा 4.8. तर वजा 4.8 जर केलं 8मधून 8 गेले 0, 5मधून 4 गेले 1 आणि 1 11.0. ऑप्शन क्रमांक 2 याचा आन्सर आहे. तुम्ही असंही केलं असतं तर चाललं असतं की सर 5.8 मधून 4.8 गेले, 5.8 मधून 4.8 गेले, 5.8 मधून 4.8 गेले, किती राहिला 1 आणि ते 1 याच्यामध्ये प्लस करून टाकलं तर किती भेटून जाईल तुम्हाला 11. चाललं असतं बिलकुल, काहीच अडचण नाही आहे. नेक्स्ट बघा काय दिलं, भागाकार आहे का इथं कुठं आहे, इथंही भागाकार दिलाय आणि इथं सुद्धा आपल्याला भागाकार दिलाय. तर मग काय करणार आपण 108 भागाकारात 36 गुणाकारात काय इथं 4 प्लस 2.5 गुणाकारात 4 आणि हा बघा हे भागाकार याला लिहून टाकलं मी खाली 0.5 वजा 10. आता काय करावं लागलं आपल्याला भाग द्या इथं 36 एक 36, 36 त्रिक 108 किंवा 12 भाग द्या 12 एक 12, 12 9 108 आणि 12 एक 12, 12 त्रिक 36, 3 एक 3, 3 त्रिक 9. आता काय करावं लागेल मला 3 आणि 4चा गुणाकार करावा लागेल. 3 आणि 4चा गुणाकार किती होईल 12 प्लस. आता इथं थोडं लक्ष द्या, मी अगोदर पण तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, हे संपूर्ण व्हिडिओतून पहा. इथं एक अंक सोडून पॉईंट आहे, इथं एक अंक सोडून पॉईंट आहे, दोन्हीही सरकून टाकायचे. तर इथं काय भेटेल 25 गुणाकारात 4 छेद 5 वजा 10. मग इथं काय होईल 5 एक 5, 5 5 25. आता 12 प्लस 5 चौक किती होतील हे 20 वजा 10. तर 12, 20 मधून 10 गेले उरले 10, 12 प्लस 10 किती होतील 12 प्लस 10 व्हायला पाहिजे 22. ऑप्शन क्रमांक 3 याचं काय असायला पाहिजे उत्तर आहे. कंस दिसला आपल्या, अगोदर कंसाला सॉल्व्ह करू. हा काय आहे बघा 25.2 भागाकारात 8.4 गुणाकारात, हा जो कंस आहे मदत काय इथं प्लस आहे, साईडला कुठतरी करू 4.16 आणि 3.84 यांची काय करून घेऊ बेरीज दिली आपल्याला. 6 आणि 4 10, 10शी शून्याचा हातचाला 1, 8 एक 9, 9 एक 10, 10शी शून्याचा हातचाला 1, तर हे किती होतील 8.00. 8.00 म्हणजेच हे काय आहे 8 आहे. बरं ब्रॅकेटमध्ये जर असा एकुलता एक सिंगल अंक जर आहे काढून टाकायचा ब्रॅकेट, तर काय होईल बघा 25.2 भागाकारात काय आहे 8.4 गुणाकारात काय आहे 8. मी तुम्हाला सांगितलंय भागाकार गुणाकार एकाच जागेवर आधी याला खाली लिहा. तर काय होईल 25.2 खाली लिहून टाकलं काय होऊन जाईल हा 8.4 गुणाकारात काय आहे 8. थोडा विचार करा आता, एक अंक सोडून पॉईंट एक अंक सोडून पॉईंट निघून जाईल, म्हणजे हा आपल्यासाठी सध्या कोण आहे, हा आपल्यासाठी आहे सध्या 252. हा सध्या आपल्यासाठी कोण आहे 84. विचार करा 84 84 84 80 80 80 240, 4 4 4 12. म्हणजे एकदम तुमच्या सिक्स सेन्स म्हणत आहे की हा याच्या पाड्यात किती नंबरवर येतो 3 नंबरवर येतो. 3 गुणाकारात 8 किती व्हायला पाहिजे 8 त्रिक 24
ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे कोल्हापूर पोलीस भरती 2023चा हा प्रश्न आहे. व्यवस्थित नोटबुकमध्ये सर्व प्रश्न लिहा. नेक्स्ट, सांगली पोलीस 2021चा प्रश्न आहे. भागाकार दिसला रे दादा. 115 भागाकारात 5 प्लस 12 गुणाकारात 6 आणि आपल्याला इथं यक्सची किंमत विचारली आहे. यक्सची किंमत आता यक्स प्लस 64 भागाकारात 4 वजा 35 असं लिहिलं. ठीक आहे. हे यक्स वायच्या किमती कशा काढायच्या याच्यासाठी आपण स्पेशल बीजगणितचा पूर्ण एक व्हिडिओ टाकणार आहे. ठीक आहे. तर बघा, लक्ष द्या. आता याला जर मी भाग दिला 5 1 5 5 2 10 5 3 15 काय भेटेल मला 23 प्लस आणि इथे भाग देऊन टाकू 4 1 4 आणि इथं काय येईल 16 12 किती होतील 72 बरोबर. इथं काय आहे एक्स, इकडं कोण आहे 16 आणि इकडं कोण आहे 35. आता ह्या 16 आणि 35 मध्ये काही मायनस प्लस काहीच नका करू. आधी यांची बेरीज करून घ्या. 3 आणि 2 5 7 आणि 2 किती होतील 9 बरोबर. इकडं आहे एक्स प्लस 16 मायनस 35. मला माहिती आहे इथं धन ऋण करण्यापेक्षा यांना इकडे पाठवून द्या तर काय होईल 95 प्लस 16 इकडे आले तर काय होतील मायनस 16 मायनस 35 इकडे आले तर काय होतील प्लस 35 बरोबर. काय आहे एक्स. प्लस प्लसवाल्या संख्यांची अगोदर बेरीज करायची. 95 35 किती होतील माहिती आहे आपल्याला बेरीज किती होईल 130. मग 130 या दोघांची बेरीज उरलं कोण मायनसवाली संख्या 16 बरोबर कोण आहे एक्स. 130 मधून 16 गेले किती राहतील 114. तर 114 उत्तर आहे का ऑप्शनमध्ये 114 बिलकुल 114. ठीक आहे. 130 मधून 10 गेले 120 120 मधून 6 गेले 14 बरोबर आहे. आणि इथं काय एक्स म्हणजे एक्स बरोबर 114 म्हणून एक्सची किंमत किती आली आपली 114. या प्रकारचे प्रश्न इथं विचारतात. आता 1-2 प्रश्नामध्ये पाहू आपण हे जे चल आहे एक्स वाय याच्या किमती कशा काढायच्या. पुढचा प्रश्न काय दिलं बघा. इथं वायची किंमत विचारली आपल्याला. 36 भागाकार दिसला भागाकार लिहून टाकलं खाली प्लस वाय गुणाकारात 3 वजा 22 बरोबर 8. बरं भाग देऊ किती होतील हे 12 नाही सॉरी काय होईल इथं 18. 36ला 2 भाग देत आहे 18 2 36. ठीक आहे. तर काय येईल 18 प्लस हा 3 आणि वाय यांचा गुणाकार किती 3 वाय वजा 22 बरोबर 8. वजा 22 तिकडे गेला तर काय होईल प्लस. तर 18 प्लस 3y बरोबर 8 मायनस 22 इकडे आले तर काय झाले प्लस 22. 18 प्लस 3y बरोबर किती होतील हे 30. आता हा 18 तिकडे पाठवा तर हा 18 काय होऊन जाईल इकडे मायनस होऊन जाईल म्हणजे 3y बरोबर. व्यवस्थित लक्ष द्या स्टेपकडं. जर याच्यामध्ये तुम्हाला अडचण असेल एक्स वायच्या किमती काढता येत नाही तर आपला बीजगणित जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे स्टार्टपासून एंडपर्यंत पूर्ण सिरीज पाहून घ्या. 3-4 व्हिडिओ आहेत बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक चल समीकरणे 2 चल समीकरणे वर्ग समीकरणे कोटी काय असते सर्व टाकलेलं आहे. PYQ सिरीज पूर्ण पाहून घ्या तुम्ही. इथं काय 3y हा काय आहे 30 18 जो आहे इकडे होऊन जाईल मायनस. तर 3y बरोबर 30 मधून 18 गेले तर किती राहतील 12. y बरोबर काय आला पाहिजे 12 भागाकारात 3 3 1 3 3 चौक 12 y ची किंमत किती आली 4. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा काय दिले विचारलाय प्रश्न. रत्नागिरी चालकचे प्रश्न चांगले येतात बघा. 126 काहीच अडचण नाही. भागाकारात 14 लिहून टाकलं खाली. गुणाकारात 9चा वर्ग काहीच अडचण नाही. वजा 53 आणि इथं यक्स नाही आहे. इथं काय दिलं आपल्याला हा काय आहे यक्सचा वर्ग आहे आणि आपल्याला विचारली यक्सची किंमत आहे. ओके नो इश्यू. 14 1 14 14 9 126. मग आपण इथं काय करणार 9 गुणाकारात 9चा वर्ग वजा 53 बरोबर एक्सचा वर्ग. ठीक आहे. 9चा वर्ग म्हणजे हे किती होतील 9चा वर्ग 81. 9 गुणाकारात किती होतील 81 वजा 53. तसं तर तो काय आहे 9चा घन आहे बघा. हा 9चा घन तसंही केलं चालते असंही केलं चालेल. 9 1 9 8 9 72 वजा 53 बरोबर एक्सचा वर्ग आहे तो वर्ग. ठीक आहे. आता आपण काय करणार 729 मधून 53 काय करणार मायनस करणार. 9 मधून 3 गेले 6 12 मधून 5 गेले तर राहतील किती इथं 7 हातचा वापस दिला हे झाले 676. तर मला काय वाटलं 676 बरोबर एक्सचा वर्ग. इकडे लिहित आहे मी एक्सचा वर्ग बरोबर भेटलं मला 676. मला एक्स वर्गाने विचारलाय कोणाची किंमत विचारली एक्सची. तर मी काय घेणार इथं इथं घेणार मी वर्गमूळ. वर्गमूळ घेणं म्हणजे एक्स वर्गाच्या जागेवर फक्त एक्स लिहायचं आणि 676 हा कोणाचा वर्ग आहे हा आहे 26चा वर्ग. तर एक्स बरोबर काय भेटलं पाहिजे आपल्याला 26. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट
विचारलेला प्रश्न आहे, परभणी पोलीस. चला एक वेळा लिहितो मी तुम्हाला समजण्यासाठी, बाकी काहीच नाही. 6 2 गुणाकारात 3 प्लस 6 छेद 2 प्लस 6 गुणाकारात 3 वजा 4. छोटासा प्रश्न आहे. आधी गुणाकार करू तर काय येईल, 6 वजा हा गुणाकार 3 दोन्ही 6 प्लस 6 छेद 2 प्लस साहित्रिक 18 वजा 4. 6 मधून 6 गेले 0 राहिले, हे कॅन्सल होऊन जातील. 6 6 प्लस 6 मायनस 6, काही विषयच नाही याचा. तर इथं कोण उरलाय, वर कोण उरला, वर फक्त उरलाय 6. याचे कॅल्क्युलेशन करून घ्या. प्लसवाले आधी प्लस करा. 18 आणि 2 20, 20 मधून 4 गेले राहिले 16. 6 आणि 16 ऑप्शनमध्ये नाही, याला सोपं रूप द्या. 2 भाग द्या, बेत्रिक 6 बेआटी 16. तर उत्तर काय आलं पाहिजे, 3/8. ऑप्शन क्रमांक 3 आपलं ॲन्सर असायला पाहिजे. विचारलेला प्रश्न आहे. पुढे अहिल्यानगर बघा काय सांगितलं इथं. 4 गुणाकारात, आता तुम्हाला इथं भागाकारचं कुठं दिसत नाहीये, तर इथं तुम्ही काय करायला पाहिजे, चला एकदा लिहितो. 4 प्लस 4 गुणाकारात 18 वजा 6 वजा 8. चांगला प्रश्न आहे. 123 गुणाकारात 6 वजा 146 गुणाकारात 5. कॅल्क्युलेशनचा प्रश्न आहे हा. इथं तर काही अडचण नाही आपल्याला, बघा इथं काहीच अडचण नाही. काय करणार, इथं पाहून घेऊ. इथं काय होईल बघा, हे हा गुणाकार होईल, म्हणजे 4 प्लस 18 चौक 72 वजा 6 वजा 8. याच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं, डिवायडेड बाय. आता हा गुणाकार साईडला करू किंवा इथंच करून घ्या, काही अडचण नाही. साहित्रिक 18 हातचा आला 1, साहित्रिक 12 12 आणि 1 13 हातचा आला 1 6 1 6 आणि 1 7. हे किती आलं, 738 वजा, हे वजा करा. 6 पंचे 30 हातचे आले 3 5 चौक 20 20 आणि 3 23 हातचे आले 2 7 1 7 7 आणि 5 1 5 आणि किती 7 5 2 7. या प्रकारे इथं काही गुणाकार 5 1 30 20. ठीक आहे, ठीक, ओके. आता काय होईल, आता 2 मिनिट लक्ष द्या. मी तुम्हाला सांगितलं प्लस प्लसवाल्या संख्या आधी प्लस करायच्या. तर 72 आणि 4 किती होतील, 76. बरं, -6 -8 किती होतात, मायनस मायनस प्लस नका करता प्लीज. -6 -8 किती होतील, -14. 6 आणि 8ची बेरीज 14 आणि तिथं काय करावं लागेल आपल्याला, बेरीज. हे लिहून टाकलं मी इथं. हे वजाबाई किती येईल, फक्त 8. 76 मधून 14 गेले, 76 मधून 14 वजा केले तर काय राहतील, इथं 2 आणि इथं काय राहील, 7 मधून 1 गेला राहतील 6. म्हणजे 62 छेद काय आहे 8. आहे का ऑप्शनमध्ये, कुठून नाही. ऑप्शन तर पॉईंटमध्ये दिलेत, म्हणजे आपल्याला एक स्टेप अजून पुढे जावं लागेल. 8 1 8 8 8 64. तर आपल्याला काय करावं, 8 7 56. 7 पॉईंट समथिंग आहे का, आहे. हे आन्सर यायला पाहिजे, पाहून घेऊ. 8 7 56 उरले किती, 62 मधून 56 गेले, उरले 6. पॉईंट दिला 0 लावला. 8 7 56 उरले 4 8 पंचे 40. उत्तर किती यायला पाहिजे, 7.75. ऑप्शन क्रमांक 3 याचं काय आहे, उत्तर आहे. हा प्रश्न पाहून घ्या. चे आहे बघा इथं. आता एवढा मोठा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये लिहिता येणार नाही. व्यवस्थित पाहून चांगलं ऑब्झर्वेशन करून लिहायचं. 39 भागाकारात 26 काय होईल मग, याला खाली लिहावं लागलं. इथं गुणाकार पण नाही, इथं काय आहे प्लस. तर 39ला जर मी 26 न भाग दिला तर काय आला पाहिजे, 33 39 आणि 13 दोन्ही 26. जर व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलाच आहे 28व्या प्रश्नापर्यंत, तर हा लॉजिक तुमचा डेव्हलप झाला असेल. इथं आता काय होईल बघा, इथं होईल प्लस. आता 22च्या खाली 11 येईल, 22च्या खाली इमॅजिन करा व्यवस्थित, 22च्या खाली 11 येईल. 11 1 11 दोन्ही 22. 2 गुणाकारात इथं काय येईल, 2 प्लस हा गुणाकार पण इथं करूनच घ्या. 4 3 ठीक आहे, पाहून घेऊयाचं काय ते. आता 2 चे 5 चे म्हणजे गुणाकार, चे म्हणजे गुणाकार, टेन्शन घेऊ. 2 आणि 5 याचा गुणाकार किती होईल, इथं 10 वजा 3 ब्रॅकेट पहा. आता ब्रॅकेटमध्ये काय होईल, 7च्या जागेवर मी 7 लिहिलं. 10ला 5 न भाग, 10ला इथं 2 न भाग द्या, काय येईल मग, इथं प्लस 10 भागाकारात 2, इथं काय येईल 5 मायनस 3 आणि 3चा गुणाकार 3 त्रिक किती होईल, इथं 9. या 3/2 ला असं राहते, 3/2 प्लस बेदोनी किती होतील 4 प्लस 4 त्रिक किती होतील 12 छेद हा आहे 10 वजा 3 ब्रॅकेटमध्ये काय होईल बघा, 7 आणि 5 होतील 12. 7 आणि 5 किती होतील, 7 आणि 5 12. 12 मधून 9 गेले तर किती राहतील 3. राहू द्या, काही अडचण नाही. आता कोण कोण राहिलंय बघा, 3/2 प्लस 4 प्लस 12 छेद हा काय आहे 10 वजा 3 त्रिक 9. 10 मधून 9 गेले तर काय राहील, फक्त 1 आणि छेदामधला 1 म्हणजे आपण तसंही त्याला काही भाव देत नाही, तर हे काय आहे 3/2 प्लस, आता छेद 1 आहे राहू दे त्याला, 12 आणि 4 किती झाले 16.
आता याला सॉल्व करू. काय करू, इथं 1 घेतला, 3 1 3 प्लस 16 दोन्ही 32 छेद 2, 32 आणि 3 किती होतील 35 छेद 2, 35 छेद 2 आपलं काय आलं पाहिजे उत्तर. 35 छेद 2 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर असायला पाहिजे. आता हे प्रश्न पहा, या प्रश्नांना म्हणतो मी कॉमन निघणारे प्रश्न. कोणते कॉमन निघणारे प्रश्न. असे आपण 4-5 प्रश्न पाहू. जर तुम्हाला असा काहीतरी इथं गुणाकार आहे, मधात प्लस मायनस आहे, इथं काहीतरी गुणाकार आहे आणि इथली संख्या आणि इथली संख्या सेम जर दिसत आहे तर अशा प्रश्नांना पूर्णपणे सॉल्व्ह करायचं नाही. काय करायचं बघा, इथे एक वेळा मी लिहित आहे 69 गुणाकारात 25 प्लस 25 गुणाकारात 31. इथं 25 आहे तर याला ब्रॅकेटच्या बाहेर घ्या. 25 बाहेर गेला म्हणजे इथला 25 बाहेर गेला, मग राहायला कोण इथं, हा तर बाहेर गेलाय, मग राहायला कोण 69 प्लस हा 25 पण काय केलाय बाहेर गेलाय, हा 25 इथं आलाय बघा, तर राहायला कोण इथं 31. आणि कॉमन काढल्यानंतर तुम्हाला जर अडचण झाली की सर मी जे कॉमन काढलंय हे बरोबर काढलं की नाही काढलं, तर एक स्टेप रिव्हर्स करून पाहिजे. जर मी एक स्टेप रिव्हर्स केली तर 25चा गुणाकार याच्यासोबत होईल, भेटला ओके. त्यानंतर 25चा गुणाकार याच्यासोबत होईल प्लस, भेटलं हां ठीक आहे. म्हणजे मी जे कॉमन काढलंय ते एकदम बरोबर आहे, काहीच अडचण नाही. मग काय होईल 25 ब्रॅकेटमध्ये काय राहील 69 आणि 31 यांची बेरीज किती 9 आणि 10, हात चाला 1 6 आणि 3 9 10. बरं आता 25 आणि 100चा गुणाकार किती होईल 2500. उत्तर किती यायला पाहिजे 2500, ऑप्शन क्रमांक 4. मी पुन्हा सांगत आहे, इथलं आणि इथं काहीतरी तुम्हाला सेम दिसेल, मधात एकतर प्लस असेल किंवा मायनस असेल, अशा प्रश्नांना म्हणतो मी कॉमन काढणारे प्रश्न. कॉमन काढावं लागेल असे प्रश्न, हे लक्षात ठेवायची ही टाईप. यानं काय होते कॅल्क्युलेशनचे टाईम बऱ्यापैकी वाचून जातात आपले. असे 2-4 प्रश्न आपण पाहू. समजलं डायरेक्ट पाहून घ्या. मुंबई पोलीस 2024 मध्ये हा प्रश्न विचारलाय. 175 175 दिसत आहे, काय करणार मग मी 175 बाहेर घेणार, घेतला बाहेर, आतमध्ये कोण राहिलं 560. ठीक आहे, हा 175 बाहेर गेला, आता मधात काय चिन्ह आहे प्लस 440 175 हा पण बाहेर गेलाय, तर इथं कोण राहील मग 440. जर आपलं चुकीचं आहे बरोबर आहे तर काय रे 175 पाहून घ्या बरोबर आहे, याला याच्यावर गुणाकार करा हे भेटेल, काहीच अडचण नाही. आता आपण काय करणार 175 आणि थोडा विचार करा यांची बेरीज किती, यांची बेरीज किती 1000, पाहून घ्या 1000 आहे. 560 आणि 440 हे 40 याच्यात टाकले 600, 600 आणि 400 किती होतील 1000. आता 175ला 1000 गुणाकार करणे म्हणजे 175 वर 3 शून्य लावावं लागते आपल्याला. 175 वर 1 2 3, तर उत्तर किती यायला पाहिजे 175 30, ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पाहून घ्या पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला आहे. नेक्स्ट इथे पहा, आता इथं 200 आहे ओके, काहीतरी प्लस मायनस आहे, इथं पण 200 आहे. बरं एकदा मी प्रश्न इथं लिहितो, 200 गुणाकारात 201 वजा 200. आता या 200ला बाहेर कॉमन काढलं 200ला, तर ब्रॅकेटमध्ये कोण राहील आतमध्ये, याला बाहेर काढल्यावर जो त्याच्या सोबतचा आहे तो इथं राहील 201 वजा, आता हा 200 तर बाहेर गेलाय, आता या 200च्या बाजूला कोणी नाही म्हणजे 1 आहे, त्याला म्हणतो आपण सहगुणक. ज्याच्या बाजूला कोणीच नसतो त्याचा सहगुणक 1 असतो. तर आपण काय करणार 200 काढलाय तर इथं कोण आहे 1. आता अगोदर ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. ब्रॅकेट जर आपण सॉल्व केला तर काय येईल 200 ब्रॅकेटमध्ये 201 मधून 1 गेला किती राहतील 200. बरं 200 गुणाकारात 200, बेदोनी किती होतील इथं 4 आणि 0 0 0 0, तर 4 शून्य लागायला पाहिजे, उत्तर काय आला पाहिजे 4 आणि त्याच्यावर 4 शून्य, उत्तर यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक 4. नाशिक 2023 मध्ये हा प्रश्न विचारलाय. या प्रकारे आपण कॉमन काढतो. ही स्टेप जर तुम्हाला समजली नसेल तर कसं राहते बघा, समजा इथं आहे आता x आणि इथं आहे समजा 2 मिनिटं तुम्हाला समजून सांगतो मी. समजा इथं काय आहे आता 5x आणि इथं x, तसं तर बेरीज होऊन जाईल पण ठीक आहे कॉमन काढण्यासाठी. आता मी x जर बाहेर काढला समजण्यासाठी, 5 आतमध्ये राहील, आता या x ला तर पूर्ण बाहेर जावं लागेल, मग x च्या बाजूला कोण आहे इथं, x च्या बाजूला कोण आहे, जिसका कोई नहीं होता उसका सहगुणक, उसका सहगुणक इथं काय होता आहे, हा x बाहेर गेला, हा इथं चालला जाईल, इथं काय भेटेल 1. या प्रकारे हा बाहेर गेला ना, मग याच्या बाजूला कोणीच नाही तर तिथं आपण काय लिहितो 1 लिहितो. अगेन तुम्हाला सांगितलंय इथं पण 35 आहे, इथं पण 35 आहे, म्हणजे कॉमन काढून या प्रश्नाला मला सॉल्व्ह करावं लागेल. तर मी काय करणार 35 गेला बाहेर, आतमध्ये कोण राहिलं 401, मधात चिन्ह आता वजा आहे, 35 तर गेलाय बाहेर, तर इथं कोण राहिलं मग 301. आता बघा किती सोपा झाला प्रश्न, 401 मधून 301 गेले, किती राहिले 100. 35 गुणाकारात 100, इथं कोणतं चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह आहे गुणाकाराचं चिन्ह आहे, तर किती येईल 35 गुणाकारात 100 3 5 0 0, ऑप्शन क्रमांक 4 याचं काय असायला पाहिजे उत्तर. नागपूर चालक
2023चा हा प्रश्न आहे. हा पाहून घ्या, मुंबई लोहमार्ग एवढा मोठा प्रश्न विचारलाय. याला पाहिल्याबरोबर तुम्हाला समजलं पाहिजे की इथं पण 15 आहे बघा, काहीतरी गुणाकार 15 मधात प्लस 15 गुणाकार ठीक आहे, प्लस गुणाकार काहीतरी ठीक आहे, म्हणजे इथे पण 15 आहे, इथे पण 15 आहे, इथे पण 15 आहे, इथे पण 15 आहे, आणि बरोबर प्लस मायनसनं यांना काय करतात, त्यांना सेपरेशन करतात. मी एक काम करतो, या 15ला कॉमन काढून घेतो. आतमध्ये कोण राहील 35, हे गेला बाहेर, कोणतं चिन्ह आहे प्लस. हा 15 तर बाहेर गेला, आतमध्ये कोण राहील 45, त्यानंतर कोणतं चिन्ह आहे प्लस. हा 15 तर बाहेर जाईल कारण की इथं गुणाकार आहे, मग आतमध्ये कोण राहील 40, त्यानंतर कोणतं चिन्ह आहे मायनस. हा 15 बी बाहेर गेलाय, आतमध्ये कोण राहील 90. अच्छा, मी पुन्हा सांगत आहे, शेवटचा प्रश्न आहे. आपलं हे कॉमन काढलेलं चुकीचं आहे की बरोबर हे चेक करायचं असलं त्यांचा गुणाकार करून घ्यायचा. बघा 15 गुणवले 35, 15 गुणवले 45, 15 गुणवले 40, 15 गुणवले 90 भेटलं. बरं, आता काय होईल 15, ठीक आहे, यांची बेरीज करून घ्या. ही बेरीज तोंडी करा. 35 45 किती होतील, हे 70 वरचे 80, हे 80 होतील. 80 आणि 40 किती होतील 120, 80 आणि 40 120 वजा 90, तर काय होईल 15 ब्रॅकेटमध्ये 120 मधून 90 गेले तर किती राहतील, 120 मधून 90 गेले 30, 15 त्रिक 45, 1 शून्य लावावं लागेल, उत्तर काय आलं पाहिजे 450, ऑप्शन क्रमांक 1. तर हे होतं बघा आपलं गॉडमॉस म्हणजे कंचे भागू बेवर. याच्यानंतर आपण कंस कसा सोडवायचा हा व्हिडिओ टाकला आहे, तो व्हिडिओ पूर्णपणे डिटेलमध्ये पाहून घ्यावा. धन्यवाद.